आज जे खिलार प्रेमी भारत मामा मळगे यांच्या घरी आलेत तर त्यांचा परिचय आपण घेऊया आणि ते का आलेत, कशासाठी आलेत, कुठून आलेत आणि नेमकं कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवून आलेत आणि ह्या व्हिडिओमधून भरपूर काही शिकायला मिळणार आहे किंवा त्यांच्या मिळणाऱ्या उत्तरातून सुद्धा शिकायला मिळणार आहे आणि तरुण वर्गाची जागृती झाल्याशिवाय राहणार नाही किंवा खिलार संगोपनामध्ये वाढ सुद्धा होण्याची दाट शक्यता आहे. कधी तर प्रत्येक गोष्ट बारकाईनं अनुभवल्यास आणि ऐकल्यास. मामा नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय? माझं नाव नामदेव दशरथ आव्हाड आंबेगाव. परत एकदा सांगा. नामदेव दशरथ आव्हाड आंबेगाव. आंबेगाव पुणे? नाही, नाशिक. नाशिक. येवला तालुका, जिल्हा नाशिक. बर, आपला परिचय? माझं नाव आनंद सतीश नरोटे, मी करमाळा, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. करमाळा. हो. आपला परिचय? माझं नाव गणेश अशोक गायकर, मी निमगाव आकडा तालुका निपाड, जिल्हा नाशिक. निपाड, नाशिक जिल्हा. तर वेगवेगळ्या भागातून मित्र खिलार प्रेमी एकत्र आलेत. तर कधी आलात त्या भागात? काल 12 वाजता निघाली घरून. 12 वाजता. तर गणेश मालक, काल 12 वाजता निघायचं कारण काय होतं? काल 12 वाजता निघायचं कारण असं का, आम्हाला मडसनाळला जायचं होतं. बर. आम्ही तुमच्या यूट्यूब चॅनलवरती जो वळू बघितला होता, तर आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून एक आमच्या भागात चांगली पैदास व्हावी म्हणून आम्ही गाय भरवून मग आज खास तुमच्या भेटीसाठी आलो इथं. आमची ओळख कधीपासून झाली? तुमची ओळख झाली तशी 4-1 महिने झाले. 4 महिने. म्हणजे 4 महिन्याची ओळख आहे. 4 महिन्याच्या ओळखीत काय अनुभव आला किंवा का कष्ट घेतलं? आज जवळपास नाशिक निपाड 400 ते 500 किलोमीटर अंतराचा प्रवास केला. या प्रवासात काय अनुभव आला त्यांना विचारलं. तुम्ही हा 400 ते 500 किलोमीटर 1.5 दिवसात प्रवास केलाय. हा प्रवास केल्यावर ज्या गोष्टीकडे आलता ती गोष्ट बघून काय वाटतं तुम्हाला? समाधान वाटलं. समाधान झालं. समाधानकारक एकदम मस्त. बर. वळू चांगला होता, गाय आमची चांगली. आम्हाला जी माहिती बघायला भेटली, समक्ष बघितली, म्हणजे तुमच्या थ्रू आमच्यापर्यंत पोहोचली, त्याच्यामुळे आम्ही पण तिथं जाऊ शकतो. व्हिडिओमध्ये जे दाखवलं होतं त्यापेक्षा तिथं समोर भेट गेल्यावर थोडी जास्तीच माहिती मिळाली. कारण तिथं गेल्या वळूचा रागीतपणा म्हणा, वळूचं स्ट्रक्चर, वळूचं बारके म्हणजे चौकारणेपणा, हे सगळ्या व्यवस्थित तिथं गेल्यानंतर बारकाईने लक्ष पाहायला मिळतं. व्हिडिओमध्ये पाहून एवढं काय वाटलं नव्हतं असं असेल म्हणून, प्रत्यक्षात खूप जरा वेगळंच होतं. मामा तुम्हाला काय वाटलं? आम्हाला एकदम छान वाटलं. याच्या अगोदर असं रूप वगैरे तुम्हाला बघाय तुमच्या भागात मिळालं होतं का? नाही, आमच्या भागात नाहीच. नाशिक जिल्ह्यामध्ये इकडे असं. तुमचा मूळ छंद कोणता सध्या त्या खिलार दुनियेतला? मूळ छंद आम्ही शर्यत क्षेत्रात जास्त. बर. त्यासाठी आम्हाला शर्यतीला चालण्यासाठी वासर पैदास चांगली झाली पाहिजे, त्यासाठी आम्ही गाय भरवण्यासाठी इकडे गेलो होतो. तुम्ही काल 12 वाजता निघाला, बरोबर आहे? काल 12 वाजता निघायच्या आधी काय माझ्यासोबत चर्चा झाली होती का किंवा मला फोन केला होता का किंवा तुम्ही नेमकं संपर्क माझ्यासाठी कोणत्या गोष्टीसाठी केला किंवा कोणता बैल सिलेक्ट केला होता तुम्ही? आम्ही पहिले तांडोरचा राजा बघितला होता, तो काही कारणास्तव बंद होता. मग परत आम्ही तो माडसनाळाचा काम तुमच्या चॅनलवरती बघितला, तो सिलेक्ट केला. जुन्या खाणीचा बैल चांगला आहे, शर्यतीच्या वासरांसाठी एकदम रागीट आणि ॲग्रेसिव्ह बैल एकदम चांगला. मामा खरं आहे? खरं आहे. खोटं बोलूच काही काम नाही, एकदम खरं. करमाळकर नाही, एकदम बरोबर आहे. खोटं बोलूच काय काम. समक्ष तुम्ही आधी सिद्धापूर खाणीचा तांडोरचा राजा सिलेक्ट केला, काय वाटलं होतं सिलेक्ट करताना किंवा पसंत करताना? जात आणि शर्यत क्षेत्रात रागीट बैल पाहिजे, ते गुण त्याच्यात आहे. कलर म्हणा, कलर, वान, दिसायला देख नाही, एकदम जातीगोतीचा बैल आहे चांगला, छान बैल. बर. मग तो मोबाईल मध्ये बघूनच तुम्हाला कसा पसंत पडला? तुम्हाला वाटलं नाही का की बाबा त्याचा राग, ॲग्रेसिव्हपणा किंवा मोबाईल मधल्या काही गोष्टी अशा बनवून टाकल्या असतील असं वाटलं नाही? त्यासाठी समक्ष भेट द्यायला आलो ना. काय विषय नेमका खरं आपण पडद्या मागच्या गोष्टी सोनं मातीत बी टाकलं तर सोनं ओळखू येतं शेवटी, त्यातलाच एक असं आहे ना. बर. काय अनुभव काय आला आता तुमच्या भागातला, ह्या भागातला किंवा खिलार भागातही अनुभव आहे? एकदम मस्त आहे. हा, मळू आहे. एवढ्या लांबून आम्हाला तुम्ही बोलवलं, तुमच्या चॅनलच आम्ही इकडे आलो. तुम्हाला एक तरुण वर्ग म्हणून विचारतोय की बाबा तुम्हाला काय जाणवलं ह्या खिलार त्या खाणीची जात, तिचं मला एखादं वासरू म्हणा
कारूड म्हणा आम्हाला कोण पाहिजे म्हणा हे आपल्या दावणीला असायला पाहिजे असं असलं पाहिजे ना. कारण का हे पाहिजे आजकाल कोण कारण नाही म्हणते सगळे आपलं काम झालं सोडून दुसऱ्याच मार्गाला व्हायला लागले ते काहीतरी एक चांगला मार्ग का सध्या सिमेक्सचा जमाना जास्त चालू आहे ना. बरं बरं. सिमेंटपेक्षा मग हे बरं आहे ना, भारी आहे ना वळू. आवडले. गणेश वालक तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो मी. आता मीडियावरती बरेच प्लॅटफॉर्म आहेत, बरोबर आहे मीडियावरती बरेच कामं चालू आहेत, बरोबर आहे. बरोबर ह्या सगळ्या गर्दीतून खिलार शेतकरी शान परिवार हा कसा सापडला, का कोणी सांगितला, किंवा ह्या खिलार शेतकरी शान परिवार मधून इकडे तुम्ही कसं काय सरकलात, काय वाटलं जीवन? जो खिल्लारचा अभ्यास, जो अनुभव आहे तो खिल्लार शेतकऱ्याची शान या चॅनलकडून शिकण्यासारखा आहे म्हणून तो निवडला आहे. तुम्हाला काय वाटतं? असंच आपण खिलार बद्दल अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करत असायचो. जसं युट्यूबवर आपण वेगवेगळं सर्च करायचो, त्यात एक आपला एक व्हिडिओ असा गावला होता बर. की वळूचा गावला होता. तो वळूच्या व्हिडिओवरून आपण डायरेक्ट त्यांना कॉन्टॅक्ट केला, दादा मळगे म्हणून आहे त्यांना. हा. तर त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर आपल्याला म्हणजे खिलार क्षेत्रातलं काही नॉलेज नव्हतं. हं. त्यांच्या संपर्कात राहून बरेच म्हणा फोटो म्हणा वगैरे व्हिडिओ त्यांचे युट्यूबवर जे त्यांचे शेतकरी शान आहे, खिलार शेतकरी शान, त्याच्यावर जे व्हिडिओ असतील कुठली एडिटिंग नसते, काय नसते, जे काय आहे वास्तव शेतकऱ्यापर्यंत तळागाळातल्या माणसापर्यंत पोहोचवणं हे एकच त्यांचं काम चाललेलं सध्या. आणि ती आवडलं म्हणून म्हणलं तर आता आपण आलोय ह्या मार्गी, तर जरा भेट चला. घेऊनच यावी. तुम्हाला भेटायला आलो इकडे. तुम्हाला कधी असं वाटलं नाही का ती वास्तव घडवत असताना त्याच्यात काहीतरी बदल घडवून दाखवावं, किंवा हिने असं करावं तसं करावं, असं सजेशन वगैरे काय सांगावं वाटलं नाही? नाही, मुद्दा महत्वाचा आहे. बरोबर. आता तुम्ही म्हणला का ओरिजिनल बरोबर आहे. दाखवलं, वास्तव दाखवलं, मग तुम्हाला वाटलं नाही का जीवाला बाबा ह्याच्यात काय वेगळं करून दाखवलं पाहिजे होतं ह्याने? आता तुम्हाला माहिती होतं म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी, तुम्ही आम्हाला सांगितलं मग आम्ही तिकडे गेलो. नाही तर आम्हाला तिकडे तुमच्याच गावात यायचं होतं ना आधी. आज झालं तुम्ही म्हणे आमच्या गावातला वळू बंद आहे, मग तुम्ही आम्हाला तो वळू दाखवलं दुसरा, तिकडे गेलो आम्ही. ठीक आहे. ह्या प्रवासाचा काय त्रास झाला तुम्हाला? काहीच नाही, एकदम काहीच नाही, एकदम छान प्रवास झाला एकदम आमच्यावर. आणि वेळोवेळी माहिती मिळत गेली. हो. रात्री अपरात्री आम्ही तुम्हाला थोडा त्रास देखील दिला, म्हणजे माहितीसाठी कॉल केले. तुम्हाला तरी फोन पण आपल्याला जिडे जिडे काही- चुकलं असं तर तिडे तिडे तुम्हाला आम्ही फोन केले. तुम्ही जिडे जिडे नाही हा दोन रोड दोन नाही, वाजले. तो रोड पहा म्हणे हा. असं म्हणजे सांगितलं तुम्ही आम्हाला सगळे फोनवर. मदत आपल्याला भेटली भाऊ पाहिजे हो. ती. काय आम्ही वेळ का पाहिला नाही मदतीसाठी, तुम्ही बी आम्हाला म्हणजे वेळ दिला तुम्ही आम्हाला. वेळ दिला. एक चांगली पैदास आपल्या भागात, आमच्या नाशिक भागात व्हावा म्हणून या प्रवासाचं आम्हाला काही वाटत नाही. आणि पैसे किती खर्च झाले त्याचं पण काही वाटत नाही. तर आज एवढा प्रवास करून तुम्ही इथपर्यंत आलात, किंवा चांगली पैदास व्हावी म्हणून, बरोबर आहे? बरोबर हे 1.5 दिवस दिला, किंवा याच्या अगोदर कधी भेट झाली का बैलाची माझी? नाही नाही, नाही, कधीच फक्त म्हणजे हे YouTube सगळं वर डोळ्याआड होतं. डोळ्याआड. डोळ्याआड असताना एवढी धडपड केली, कष्ट केलं. नेमकं आता एक शेवटचं असं महत्वाचं सांगायचं की डायरेक्ट की ह्या गोष्टीसाठी का धडपडताय खिलारसाठी? आमच्याकडे हा एखादा जातवन खिलरी व्हावा, कारूड व्हावा म्हणा, गोरा व्हावा, त्याच्यासाठी आम्ही तुमचं युट्यूब पाहिलं आणि मग तुम्हाला फोन केला. त्याचा फायदा काय मामा? फायदा आम्हाला आहे म्हणूनच आलो ना आम्ही तुमच्याकडे. तोच आम्हाला ऐकायचा आहे. हो, आम्हाला कारूड झाली तर फुट्याला राहीन, गोरा जर झाला तर आम्ही तांग्याला तांगुड, असं आहे. तुमचं मत? जातीवंत खिलार म्हणतो ना जावणीला, ते तो आपल्याला आम्हाला इथलं खुट्याला पाहिजे मिळण्यासाठी घराबाई. प्रयत्न 100% होईल. फायदेशीर म्हणा. हो, जातीवंत हे कधी कसं शिकलात, कोणाकडून शिकलात? ते म्हणजे कसं आता खिल्लार शेतकरी शान आहे का या युट्यूब चॅनल म्हणजे असे बरेच काय बारकाव आहेत जे थोडं सांगायचा प्रयत्न केला जातो. त्यातनं समजा ज्याची वृत्ती आहे ते धरत चालतं, मग ती कसं त्यातनं थोडं माणूस शिकत पुढे चालतं. बरं. आणि शेवटी कसं आहे, याच्या भेटी गाठी घेणं तर थोडं महत्वाचं आहे. नाही तर भेटी गाठी नाही देऊन नसतं बघून पण काय शक्य नाही ना. गाठी भेटी व्हायच्या आधी तुम्हाला काय वाटलं होतं की तुम्हाला त्यातलं कितपत नॉलेज आलं असं वाटायचं? आधी तर खरं मला तर काय नॉलेज नव्हतं त्याबद्दल, पण मी त्यात थोडा झुकून दिलं थोडंसं. हा. मग काय थोडंसं मिळत म्हणजे एक द्वारा हाती लागला कसं होतं ती सगळं मग लागत गेलं हळूहळू. गणेश, तुम्हाला काय अनुभव आला? भेटायच्या आधी जो अनुभव होता आणि भेटल्यावर परत काय अनुभव आला? तुम्ही मला फोनवरती बोलत होता, आता काय सांगू शकाल? भेटल्यावरती खिल्लार क्षेत्रात जो ओरिजिनल अभ्यास आहे तो आधी आम्हाला असं वाटायचं का आम्हाला खूप काही कळत. तुम्हाला भेटल्यानंतर असं वाटलं का आता आम्ही 10% शिकलोय फक्त. आता इथून पुढचा जो शिकायचा आहे तो खरा तुमच्यापासून शिकायला भेटला. तुमच्यापासूनच शिकू ना पुढं असं. तुमच्याकडे त्या गोष्टीचे पुरावे देखील हो, आहेत असं म्हणजे तुमच्याकडे म्हणता येईल. पूर्ण पुरावे आहे ना. असं आम्हाला पुरावे, ठोस पुरावे किंवा ठोस अभ्यास
शिकवणारा किंवा काय ज्ञान देणारा माणूस आपल्याकडे नव्हता मग असं म्हणायला काय हरकत नाही. हो ओरिजिनल जातीवंत खिल्लार म्हणजे नुसतं दिसून बी चालत नाही. त्याची वंशावळी त्याची जपणं, वंशावळ कशी आहे, सांगणं, माहिती त्याची पण खाण कोणती आहे. म्हणजे यावरून माझ्या लक्षात आलं की अंदाज की तरुण वर्ग बराच पाठीमाग म्हणजे अजून प्रॅक्टिकली काम करण्यासाठी पाठीमाग आहे, बरोबर. वास्तव धडपडण्यासाठी पाठीमाग आहे. योग्य मार्गदर्शन जर भेटलं 100% ते तरुण 100% वर्ग पुढे निघेल. हो, तर कमी वेळेत म्हणा किंवा कमी खर्चात म्हणा किंवा वेळेवरती म्हणा की खिलार दुनियेमध्ये सगळं ज्ञान अवगत होण्यासाठी किंवा लवकरात लवकर चालू करण्यासाठी किंवा धडपडण्यासाठी खिलार शेतकरी शान प्लॅटफॉर्म हा योग्य वाटतो का? अतिशय उत्तम आहे. एकच नंबर. जरी आता तुम्हाला उत्तर देता आलं नसेल किंवा वाटत तसं वाटत असेल अजून, तरी अजून तुम्हाला 4 दिवसाची संधी. संपूर्ण चॅनल बघा, प्रत्येक व्हिडिओ बघा, सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा आणि त्यानंतर तुम्ही समाजापुढं किंवा मीडियासमोर किंवा स्टेटसच्या माध्यमातून एक ठोस तरुण वर्ग शाना होण्यासाठी तुम्ही सांगू शकता की ह्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही जॉईन व्हा. 100%. चालेल. 100%. आणि अजून एक असं आहे का समजा आता मी 1,00,000-1.5 लाख रुपयाची कालवड जर जातीवंत मला घ्यायची असली तर घेऊ शकत नाही. आणि हीच जर आता समजा माझ्याकडे जी कालवड होती ती भरवली चांगल्या जातीवंत वळूकडून, त्याच्यापासून जी पैदास चांगली होईल. आता आपल्याला समजा आता मला खर्च आला 7-8-10 हजार रुपये, त्याचे गुण कमीत कमी 70-80% जरी त्या कालवड हो खोंड हो त्याच्यात जर आले तर बरंच आहे ना ते. 70% गुण येतच असतो. येणारच. 20% आहे तर 70%. समजा आता आपण आहे सर्वसाधारण माणसं आहे, आपण काही अशी वाटते दिश नाही तर 1,00,000-2 लाखाचा बैल घेऊन शर्यतीला पळवू शकतो किंवा कालवड घेऊन दारासमोर ठेवू शकतो. अशी चांगला पैदास करून थोडंसं आपल्या प्रयत्नांनी जसा अभ्यास करून मग ती वंशावळ चांगल्या खाणीतला बैल दाखवून. इथं आल्यानंतर काय शिकाय मिळालं का? काय चर्चा झाल्या का तुमच्या? बाबांना बाबांना सांगितलं ना आम्हाला झाली. बर बर. बाबाला त्याच्यातला आता शेवटी बाबा जुने बाबा आमच्यापेक्षा सिनियर जास्त. जाणकार व्यक्ती. आणि त्यांना भरपूर माहिती आहे. काय सांगू शकाल उदाहरण? काय लक्षात राहिलंय का बाबा त्याने काहीतरी सांगितलंय आणि आता तुमच्या लक्षात राहिली ही गोष्ट आपल्याला माहित नव्हती आणि इथं आल्यानंतर भेटली, जेणेकरून क्लास लावून बरोबर. पैसे भरून किंवा कुठं मोबाईलवर त्या गोष्टी आपण शिकू शकलो नाही, मात्र इथं आल्यावर आपल्याला काहीतरी शिकायला मिळालं असं डोक्यात काय क्लिक झालं का आल्यावर? बरोबर आहे एकदम. कारण बाबांनी सांगितलं की आजकाल बघा वळू किंवा काय आपण जे बनी तयार करत असतो त्याची शिंग वाकडे व्हायची कारण भरपूर असतात. म्हणजे त्याचं देखणं रूप आहे त्याला कुठेतरी विकृत रूप यायचा प्रयत्न. त्याचं कारण काय तर बाबा त्याची बांधण्याची व्यवस्थित पद्धत नाही म्हणा किंवा त्याला हँडल करायची आपली व्यवस्थित पद्धत नसते. तर त्यांनी सांगितलं की खोटा बाबा म्हणजे शिंग कशात हा थोडक्यात शिंग असं आहे, कशात गुंतलं आता का हे म्हणा. जुने लोक आहे, बर बर. हे जुन्या चालीचे समजे बाबा आहे. हा आता मी गण कोटे दिश समजा 5.5 काय 5-10 लाखाची वस्तू आणली चांगली एकदम देखली, पण तिची जी सांभाळायची टॅक्ट आहे ती यांच्याकडून शिकण्यासारखी, ती पैशातून शिकण्यासारखी नाहीये काही. त्यांना ओळखत होता तुम्ही? नव्हते ओळख, नाही. एकदा मुलाखतीवर बघितलं होतं बर. तेवढंच फक्त. तेव्हा बघितल्यावर त्यांचा माझा काय संबंध आहे असं काय समजलं होतं का? नाही, नंतर काहीच नाही. समजलं, कधी? तेव्हा नव्हतं समजलं. बर. नंतर समजलं आम्हाला हे तुमचे वडील आहे. व्हिडिओ बघितल्यावर काय वाटलं होतं त्यांच्याकडनं त्यावेळेला? व्हिडिओ मध्ये कोणती गोष्ट बघितली होती काय? आता कसं आहे, आता समजा मी आहे तर मी नवीन आहे किंवा एक नवीन विद्यार्थी आहे समजा. बर. आता हा खोंड कसा पार खायचा तर आपण याच्या नख्या बघू शकतो, शिंग कसं याचं शरीर कसं आहे. पण बाबाकडे अजून असे त्याच्यात खूप पाहण्यासारखे बर. बारकाई नाही. ते ओळखून बाबा आत्ताच सांगू शकतील हा मोठेपणी कसा होऊ शकतो, हा मोठा झाल्यावर कसा रूप काढील, शरीर तिला पळल का नाही पळल, बाबा आत्ताच सांगू शकतील. ठीक आहे मामा, इथं